50 खोकेनी एकदम ओके. राजकारणाचा चिखल झाला होय महाराष्ट्रात, असं कधी नव्हतं. पण महाराष्ट्रामध्ये इतकं नालायक पद्धतीचं राजकारण कधी झालं नव्हतं. तुमचा पक्ष फोडायचा, दावा दाखल करायचा, तो पक्षच आमचा आहे हे सांगायचं. पक्ष पवार साहेबांचा फोडा, तिथं दरोडा टाकला. दुसऱ्याच्या पक्षाला ओरबाळलं नाही साहेबांनी कधी. दादा तुम्ही पण आता स्वतःचा पक्ष काढा ना, कशाला साहेबांच्या पक्षाला ओरबाडता. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ते मार्गदर्शन करते. आपण जरा घोषणा देऊया. सगळे आहे का तयार तुम्ही घोषणा द्यायला? एकट एकट जय मल्हार, एकट एकट जय मल्हार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो. मी पुढे हल्ला बोल म्हणेल, तुम्ही नुसतं हल्ला बोल म्हणा. हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. जय बोल, हल्ला बोल. अरे तिकडून बोल, हल्ला बोल. टोपीवाले हल्ला बोल, गाडीवाले हल्ला बोल, पोलीसवाले हल्ला बोल, चायवाले हल्ला बोल. जय बोल, हल्ला बोल. टोपीवाले हल्ला बोल, शिक्षक सगळे हल्ला बोल, कॅमेरावाले हल्ला बोल, बोल मर्दा हल्ला बोल, बोलगाताई हल्ला बोल, वडेवाले हल्ला बोल, शासन पे हल्ला बोल, हुकुमशाही पे हल्ला बोल, तानाशाही पे हल्ला बोल, ऐश्वर्य से हल्ला बोल, महंगाई पे हल्ला बोल, बेरोजगारी पे हल्ला बोल, गद्दारी पे हल्ला बोल, ऐश्वर्य हल्ला बोल, ऐश्वर्य से हल्ला बोल, वीरतान के हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. मी थोडंसं बोलतो, 2-3 मिनिटं फक्त. मी आता जे आधी मुद्दे मांडलेत त्या मुद्द्यावर काही रिपीट करत नाही. माझा स्वभाव असा आहे, मला या पुरंदर तालुक्याच्या मातीतच मी शिकलो. माझ्या राजकारणाची सुरुवात झाली या पुरंदर तालुक्यात झाली. आणि सुधाबाप्पा इंगळे, माणिकराव झेंडे, बाबूसाहेब माहूरकर ही सगळी जुनी मंडळी साक्षीदार आहेत. यांच्याच दादा जाधवरांच्या तालमीत मी तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे पुरंदरची माती अन्याय सहन करत नाही हे मला चांगलं माहिती आहे. पुरंदरची माती गद्दारीलाही थारा देत नाही हे मला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून आज जे काही सांगितलं जातंय, परवा तुम्ही माझं राजगुरुनगरचं भाषण युट्यूबला ऐकलं असेल, चॅनलवर ऐकलं असेल. रात्री मी बारामतीत बोललो, पण बारामतीत वेळ कमी होता. आता राहिलेले मुद्दे इथं कव्हर करतो जरा. काय मुद्दे आहेत? तुमची आमची दिशाभूल केली जाते आहे. 50 खोके एकदम ओके. पहिले उद्धव ठाकरेंच्या पक्षावर मोठा दरोडा टाकला पहिला. 50 खोकेनी एकदम ओके. राजकारणाचा चिखल झाला होय महाराष्ट्रात, असं कधी नव्हतं. मी 91 सालापासून या राजकारणात, समाजकारणात, सार्वजनिक जीवनात वावरतो. पण महाराष्ट्रामध्ये इतकं नालायक पद्धतीचं राजकारण कधी झालं नव्हतं, कधीच नव्हतं. अब तुमचा पक्ष फोडायचा, दावा दाखल करायचा, तो पक्षच आमचा आहे हे सांगायचं. त्याच्यासाठी 2,500 कोटी रुपये द्यायचे. 50 खोके या काय केला. पुढे दुसरा पक्ष पवार साहेबांचा फोडा, तिथं दरोडा टाकला. आणि जाणाऱ्यांनी काय सांगितलं? आम्ही विकासासाठी चाललोय. आता देशाला नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही आणि साहेबांनी रिटायर व्हावं. खर तर साहेबांनी रिटायर व्हावं ही गरज अजितदादांची नाही, ही गरज भाजपाची आहे. ते अजितदादांच्या तोंडून बोलतात फक्त. अजितदादांची गरजच नाही पवार साहेब रिटायर होण्याची, पण भाजपाला डायरेक्ट म्हणतायत नाही म्हणून ते अजितदादाच्या मार्फत बोलतायत. आणि म्हणून पवार साहेबांना रिटायर हो म्हणणाऱ्या लोकांना हे लक्षात यायला पाहिजे, पवार साहेब ही व्यक्ती नाही, पवार साहेब हा एक विचार आहे, लक्षात ठेवा. आणि आमच्या सारखे हजारो लाखो कार्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी पेरलेले आहेत. जिथं जिथं माणसं पेरलेली आहेत पवार साहेबांनी, ती उगवल्याशिवाय राहणार नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं आणि ते दूध जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अरे पवार साहेबांच्या पुलोद आघाडीबद्दल बोललं जातं. थोडं शांत बसा, मला मध्ये बोललेलं चालत नाही. 2 मुद्दे सांगतो, माझं भाषण संपवतो. मला ते क्लिअर करायचे आहेत, कारण लोकांचा गैरसमज झालाय आणि तो गैरसमज कोणी दूर करत नाही. पुलोद आघाडी आणि आत्ताचं सरकार, 2च मुद्दे सांगून मी थांबणार आहे. दुपारी 3 वाजता आपल्याला कलेक्टर कचेरीवर आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी ना, तिथं मोर्चाला आपल्याला सगळ्यांना जायचंय.
पुलोद आघाडी या पुरंदर तालुक्यातले दादाचा धराव त्याच्यात होते. पुलोद आघाडी ही पुरोगामी लोकशाही दल होती, प्रतिगामी लोकशाही दल नव्हतं. हे अजितदादांना कुणीतरी सांगावं जाऊन, कुणीतरी सांगा. ते ब्रीफिंग करणारे लोक कोण आहेत दादांच्या भोवती मला कळतच नाही. पुरोगामी लोकशाही दल आहे. पुरोगामी लोकशाही दलामध्ये त्या पुलोद आघाडीमध्ये इथं जुनी सगळी माणसं आहेत. त्याच्यामध्ये एस.एम. जोशींच्या समाजवादी नेते सगळे आमदार होते. हो, त्यात भारतीय जनता पार्टी नव्हतीच. भारतीय जनता पार्टीचा जन्मही झालेला नव्हता. ती 81 साली स्थापन झाली. पवार साहेब पुलोद आघाडीत होते ना. 38 वर्षी मुख्यमंत्री झाले म्हणतात ना. पवार साहेबांना मुख्यमंत्री करण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे ते ज्येष्ठ नेते एस.एम. जोशी होते. एस.एम. जोशींनी पवार साहेबांचं नाव सुचवलं. शेकाप त्याच्यामध्ये होती, शेतकरी कामगार पक्ष, जो पवार साहेबांच्या आईचा पक्ष होता. त्यामुळं एन डी पाटील होते, मोठी माणसं होती. आणि यशवंतराव चव्हाणांचा त्यांना आशीर्वाद होता. वसंतदादा पाटलांची तक्रार नव्हती, हे लक्षात घ्या. शालिनीताई पाटील जिवंत आहेत, ते वरडून सांगतायत रोज मीडियावर. आता सुद्धा त्यांचं ऐका. शालिनीताई पाटील काय सांगतात जरा त्यांनी ऐकावं, मग पुलोदवर तक्रार करावी, हे लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा आहे, पवार साहेब त्यावेळेस काँग्रेसमधून बाहेर पडले. स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा येस काँग्रेस स्थापन केला होता, लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या पक्षाला ओरबाळलं नाही साहेबांनी कधी. नंतर राजीव गांधींच्या बरोबर जाऊन पुन्हा काँग्रेसमध्ये गेल्यानंतर पवार साहेबांची सीताराम केसरी, अर्जुन सिंग या मंडळींनी अवहेलना केल्यानंतर साहेबांना बाहेर पडावं लागलं. पवार साहेबांनी पुन्हा स्वतःच्या हिमतीवर 25 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, स्वतःच्या हिमतीवर. एकनाथ शिंदेना अजितदादा सांगत होते, व्हिडिओ काढून बघा, व्हिडिओ जिवंत आहेत. अहो, आता सोशल मीडिया इतका टाईट आहे की पुरावेच जागता येत नाही. आता दादा काय बोलले एकनाथ शिंदेना की तुम्ही स्वतःचा पक्ष काढा. युट्यूबला काढून बघा तुम्ही, मीडियावाले इथे आहेत पत्रकार. दादानी एकनाथ शिंदेला सल्ला दिला होता 1 वर्षापूर्वी. आता दादांना आमचा तोच सल्ला आहे, दादा तुम्ही पण आता स्वतःचा पक्ष काढा ना. कशाला साहेबांच्या पक्षाला वरबडता? कशाला साहेबांच्या या वयामध्ये साहेबांना तिकडे निवडणूक आयोगाकडे जायला लावता? ही आपली संस्कृती नाही. शेतकरी आक्रोश मोर्चा करावा लागतोय, कारण ट्रिपल इंजिन खोके सरकार पूर्णतः फेल झालेलं आहे, अपयशी झालेलं आहे. त्यांनी मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे, ओबीसींना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे, हिंदूंना सांगितलं मुस्लिम तुमचा शत्रू आहे, मुस्लिमांना सांगितलं हिंदू तुमचा शत्रू आहे, दलितांना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे, मराठ्यांना सांगितलं दलित तुमचा शत्रू आहे. सगळी माणसातली गडी विस्कटवली, माणसातला माणूस बाजूला केलाय. आज समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण केलाय. एवढं काम एकनाथ शिंदेच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलेलं आहे आणि त्याचा आपण निषेध केला पाहिजे. कारण या खंडोबाच्या पायथ्याला आपण सर्व धर्म समभाव जोपासतो. ही महाराष्ट्राची संतांची, शिवाजी राजांची भूमी, रयतेचं राज्य होतं. पवार साहेब तोच शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चाललेत. पवार साहेब व्यक्ती नाही, विचार आहे आणि तो विचार जोपासण्यासाठी सगळ्यांनी आपण जोपान करायचं. एवढंच मला सांगायचंय. आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे 18 वर्ष त्या ठिकाणी खासदार आहेत, संसद रत्न ठरल्यात. भाजपचा एकही खासदार संसद रत्न ठरला नाही. 2 वेळा महासंसद रत्न ठरल्या. डॉक्टर अमोल कोल्हे पवार साहेबांचे कार्यकर्ते बोलतील. डॉक्टर अमोल कोल्हे संसद रत्न ठरले. पवार साहेबांनी सुप्रियाताईंना कुठेही सत्तेचा वाटा दिला नाही. हो, प्रफुल्ल पटेल पडले, त्यांना मंत्री केलं. पवार साहेब म्हणलं असतं तर सुप्रियाताईंना मंत्री करू शकले असते. सुप्रियाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पवार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे. अरे देश का नेता कैसा हो? शरद पवार कैसा हो? महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. धन्यवाद, तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.